नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखेडे. 5व्या राज्याचे निकाल हाती आलेले आहेत. सुनेत्राताईंनी बारामतीमध्ये रेकॉर्ड तोडलं आणि ही खरी श्रद्धांजली बारामतीकरांनी अजितदादांना दिली. ती त्या सन्मानाची पावती आहे असं वाटतं. तसं पाहिलं तर ह्या निवडणुका व्हायलाच नको होत्या. पण झाल्या. पण बारामतीकरांनी भरपूर प्रेम दिलं ताईंना. दुसरी महाराष्ट्रातली एक सीट बीजेपीकडे गेली. शरद पवार ग्रुपचा तिथे उमेदवार होता. त्याचा दारुण पराभव झाला आणि तो होताना दिसतच होता. पण बाकी राज्यांच्या जर आपण निवडणुका पाहिल्या, तर पॉंडिचेरीमध्ये बीजेपी ती येणार होती. केरळमध्ये काँग्रेस असं वाटत होतं. तिथे भाजपाचं जागात पाय ठेवायलाच जागा नसल्यामुळे तिथे जो मोठा खेळ भाजपा करेल, अशी स्थितीच तिथे नव्हती. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आली. लेफ्ट मेजर अपोजिशन पार्टी आहे. पण त्यामुळे मी लेफ्ट संपली असं मानत नाही. काँग्रेस, लेफ्ट हे येणं-जाणं केरळमध्ये चालूच असतं. आणि तो प्रदेश फार एज्युकेटेड प्रदेश आहे, शिक्षित प्रदेश आहे. त्यामुळे तिथे हे भाजपाचे जे बाकी नारे आहेत, तिथे तेवढे चालत नाहीत. 1-2 पॉकेट्स आहेत भाजपाचे. पण पूर्ण केरळमध्ये अगदी मुस्लिम सुद्धा तिथे फार शिकलेले आहेत. त्यामुळे तिथे भाजपा जास्त छेडाछेडी करत नाही. तामिळनाडूमध्ये विजयांच्या आधीनी सगळ्यांना समाप्त केलं आणि ती काही आश्चर्याची गोष्ट आता वाटत नाही. कारण विजयन मागच्या 10-12 वर्षापासून प्रयत्न करत होता. त्याचे फॅन क्लब्स, त्या फॅन क्लब्सला त्यांनी कल्चरल ऑर्गनायझेशन बनवलं. कल्चरल ऑर्गनायझेशन बनवून त्यांची एक मोठी खालपासनं वर गावगावापासून त्यांनी संघटन बांधायला सुरू केलं. एक सांस्कृतिक संघटनच्या नावाखाली. मधातच तिथे स्थानीय निकायची स्थानीय किंवा स्वराज्य संस्थांची निवडणुका झाल्या. त्यात 130 जागी उमेदवार उतरवले आणि 115 जागी निवडून आणले इंडिपेंडंट म्हणून. मग जेव्हा त्याला थोडा विश्वास वाटला, मग त्यांनी एक नवीन राजकीय दल उभारलं. आता तामिळनाडूचं जर राजकारण पाहिलं आपण, तर तामिळनाडूच्या राजकारणामध्ये मागच्या 60 वर्षापासून द्रविडियन पॉलिटिक्स चालू आहे. काँग्रेसनंतर तिथे डी आली आणि डी तशीच उभी राहिली. डी मधनंच ए बाहेर निघाली आणि मग डी-एम-के, ए-आय-डी-एम-के हे आलटून-पलटून सत्तेत येत राहिले. तामिळनाडूच्या जनतेला द्रविडियन पॉलिटिक्समध्ये डी-एम-केमधनंच निघालेली पार्टी किंवा डी-एम-के याच्याशिवाय काही पर्याय नव्हता. करुणानिधी एक मोठं प्रस्थ. पुढे एम-जी-आर निघाले, ए-आय-डी-एम-के. एम-जी-आरनी मग त्यांच्या मृत्यूनंतर जयललिता आल्या. त्यांनी पार्टी सांभाळली. पण जयललिताच्या मृत्यूनंतर तिथे फार मोठी व्हॅक्यूम झाली. तिथे कोणी जननायकच नव्हता. पण डी-एम-केमध्ये करुणानिधीने आपल्या समोरच आपल्या मुलाला स्टॅलिनला डेव्हलप केलं आणि स्टॅलिननी ती पार्टी सांभाळली. पुढे तिथे एक व्हॅक्यूम होती. कारण ए-आय-डी-एम-के हळू मरत चाललेली आहे आणि डी जर सत्तेत असली, तर त्याला विरोध करणारा कोणीतरी राजकीय दल पाहिजे. काँग्रेस डी सोबतच होतं. बीजेपीला तिथे थारा नाही, कारण बीजेपी आली की ती अँटी द्रविडियन पॉलिटिक्स म्हणून मानलं जातं. त्यामुळे ए-आय-डी-एम-के केंद्रात जरी बीजेपी सोबत असली, तरी राज्यात त्यांनी क्लिअर सांगितलं, की आम्ही बीजेपीला सत्तेत कुठेही वाटा देणार नाही. आम्ही सत्तेत आलो तर. तुम्ही आमच्यापासून दूर. आणि हीच जागा जेव्हा पाहिली विजयांनी आणि जयललिताच्या मृत्यूनंतर त्यांनी याच्यावर काम करायला सुरू केलं. जे आपले फॅन क्लब्सचं त्यांनी संघटन बनवलं, सांस्कृतिक संघटन. याच मधात कमल हसननी एक प्रयत्न केला राजकीय दल करण्याचा. पण कमल हसन हे उच्च समाजातल्या वर्गाचे असल्यामुळे पेरियर पॉलिटिक्समध्ये त्यांना जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या पार्टीने भरपूर मार खाल्ला. रजनीकांत हे त्या जाती व्यवस्थामध्ये बिलकुल सूट होणारे पेरियर विचारधाराचे. परंतु त्यांचा कल भाजपाकडे असतो. त्यांनी राजकीय दल स्थापन केलं, पण कधी निवडणुकाच लढल्या नाही आणि ते बंद करून टाकलं. दुकानच बंद केलं. मग अशा वेळेला विजय जो सुपरस्टार होता, त्याच्याकडे एक संघटन होतं, त्याच्याकडे एक टेस्टेड होतं, की आपण मधात स्थानीय निकायमध्ये आपण स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये आपण निवडणूक लढल्या आणि चांगलं जिंकून आलो. मग त्यांनी फुल फ्लेज टी-व्ही-के पार्टी लॉन्च केली. तो स्वतः ख्रिश्चन समाजाचा असल्यामुळे तो स्वतः सांगतो, की मी ख्रिश्चन समाजाचा आहे, पेरियार विचारधाराचा आहे. आमच्याकडे जात-पात काही नाही.
मुसलमान आणि ख्रिश्चन ही युनिटी आहे तिथे. 12% 12% वोट आहेत तिथे. दुसरी गोष्ट त्याच्याकडे एक व्हिजन होतं. तो नवीन तामिळनाडूची गोष्ट करतो. त्यामुळे फर्स्ट टाईम वोटर, सेकंड टाईम वोटर जी जेन झी होती, ती त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेली आहे. त्यांनी पूर्ण प्रचारामध्ये आपले हिरो पेरियारला सांगितलं. पेरियार नंतर दुसरे हिरो त्याचे आंबेडकर, जे समानतेच्या गोष्टी करतात. की जन्मापासूनच माणूस समानतेला असतो. जात नंतर चिटकते. संविधान, आंबेडकर, समानता हे तो प्रोजेक्ट करत गेला. त्याचा तिसरा हिरो कामराज, जे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि स्वर्णिम काळ होता त्यांचा त्यावेळेला तामिळनाडूमध्ये. तामिळनाडू सरकारमध्ये त्यांना शिक्षणाचा भीष्म पिता मानलं जातं. तर त्यांच्यासारखा मी शिक्षणावर नजर देतो. आणि हे 3 झाल्यानंतर मग त्यांनी राणी वेलू नचियार यांना समोर प्रोजेक्ट केलं, की मी त्यांच्या विचारधारेचा माणूस आहे. राणी नेचियार म्हणजे तामिळनाडूमधली झाशीच्या राणीच्या 75 साल अगोदर वर्षा अगोदर ईस्ट इंडिया कंपनीसोबत सशस्त्र लढा लढणारी आणि जिंकणारी ती राणी. ती तामिळनाडूमध्ये महिलांमध्ये शौर्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तामिळनाडू महिलांना मी किती सशक्त करू शकतो त्याचं त्यांनी त्याच्यावरनं उदाहरण दिलं आणि अंजलीस अम्मल ही स्वातंत्र्याच्या लढ्यात असणारी स्त्री, जिला महात्मा गांधींनी दक्षिणची झाशीची राणी असा खिताब दिला होता. ती एका सामान्य घरची स्वातंत्र्य सैनिक होती. पण तिने ब्रिटिश साम्राज्याला हादरून ठेवलं होतं. ती एका सामान्य घरची स्त्री कशी शक्तिशाली आहे, तसाच शक्तिशाली तुम्हाला व्हायचं आहे. म्हणून तिचं नाव. असे 5 फोटोग्राफ प्रोजेक्ट करणं, जे झीचे त्याच्याकडे वोट होते. ख्रिश्चन, मुस्लिम 10-12% आणि पेरियारच्या नावाखाली डी आणि ए-आय-डी-एम-केचे 10-10% जरी त्यांनी याचे वोट घेतले, तरी त्याचा तो वोट शेअर आज जो दिसायला लागतो, तो आणि त्यांनी स्वीप केलं. आसाममध्ये डिलिमिटेशन झाल्यावरच हे जवळ-जवळ पक्कं झालं होतं, की ज्या हिशोबाने डिलिमिटेशन झालंय आसाममध्ये, त्या हिशोबाने तिथे आता विरोधी पक्षाला जागा नाही. म्हणून केंद्रामध्ये डिलिमिटेशनसाठी काँग्रेस आसामचं उदाहरण देऊन सारखं डिलिमिटेशनला अपोज करत होतं आणि ते बिल पाडलं. त्यामुळे तो निर्णय तसा येणार होता. बंगाल ही एक पहिली प्रयोगशाळा होती बीजेपीची, की जिथे सिंगल इंजिन सरकार आहे आणि सशक्त विपक्ष आहे. त्यांच्या विरुद्ध आपण जर निवडणूक लढवायची असलं, तर आपल्याला जन्मताच आपण लढवू शकत नाही. मग निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, न्यायपालिका या सगळ्यांचं कॉकटेल करून म्हणजे जो विजयरथ आहे बीजेपीचा त्याचा एक चाक जर निवडणूक आयोग आहे, तर दुसरं चाक न्यायपालिका आहे, असं म्हटलं तरी होत नाही. त्यामुळे यावेळेला जितका गॅप टीएमसी आणि बीजेपीच्या टोटल मतदानामध्ये आहे, बीजेपीला जितके मिळाले आणि टीएमसीला जेवढे मतं मिळाले त्यातला जो गॅप आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट मतं एस-आय-आर मध्ये डिलीट केल्या गेली. 30 लाख लोक डिफॉल्टर म्हणजे ते मतदाता सूचीमध्ये नाव आहे, पण ते मतदान करू शकले नाही. आणि आणि हे सगळे मतं कटलेत कुठे? जिथे टीएमसीचा गड होता. आणि एवढं टूलकिट वापरल्यावर जर ममता आली असती, तर तो एक दैवी चमत्कारच होता. त्यामुळं ममताचा गड गेला. बीजेपीने सत्ता हातात घेतली, पण तो ज्ञानादेश होता, जनादेश नव्हे. आणि आता हेच टूलकिट पुढे उत्तर प्रदेशपासून सगळ्या राज्यात राहणार आणि प्रत्येकच राज्यात आता भाजप 100% जिंकणार, एवढं नक्की जिंकणारच नव्हे, तर 2/3 मेजॉरिटीने येणार. यूपीमध्ये 300 पेक्षा जास्त सीट आणतील बीजेपी. 2029च्या जेव्हा लोकसभा निवडणूक असेल, त्यावेळेला फक्त 3 राज्यात विरोधी पक्षाची सरकार असतील. झारखंडमध्ये, केरळमध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये. कारण यांच्या निवडणुका आता 2029 नंतर आहेत. तमिळनाडूमध्ये विपक्षी सरकार आहे, पण आता ती जरी विपक्षी असली, तर पुढे काय टोन बदलतो विजय, हे अजून कळलेलं नाही. त्यामुळे मी 3 राज्य सांगितले. नाहीतर तमिळनाडू पकडून 4 राज्य.
आणि हेच जर टूल किट लोकसभेला वापरलं गेलं तर डिलिमिटेशन घेऊन जर 700 सीट असल्या त्यातल्या 600 सीट भाजपला येतील. त्यामुळे याच्या पुढे या देशात जनादेश नव्हे तर ज्ञानादेशच चालेल. याच्यावर आज मोहर लागलेली आहे. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तो म्हणतो नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.